नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला. तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केलं गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला. तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केलं गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळेंचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगले ॲक्शन केलेले आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळेंचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगले ॲक्शन केलेले आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळेंचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला, 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळेंचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला, 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे याचे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये उडी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे याचे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये उडी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे याचे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला हे सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये उडी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला, 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असे चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे याचे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला हे सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये उडी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला, 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केलं गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. तेव्हा हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केलं गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. तेव्हा हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळेंचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगले ॲक्शन केलेले आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळेंचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगले ॲक्शन केलेले आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळेंचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळेंचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे याचे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये उडी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे याचे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये उडी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे याचे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये उडी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असे चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे याचे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये उडी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्या हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केलं गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. तेव्हा हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केलं गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल, मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. तेव्हा हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळेंचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. तेव्हा हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या जी टॉकीजवर, जी टी व्हीवर घर बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2023 रविवारी 24 तारखेला आपल्या जी टॉकीजवर आणि जी मराठीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुपारी 12 वाजता एक आहे आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट 2 वेळा रिलीज होणार आहे. वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. हेमंत अवतारे हे जे दिग्दर्शक आहे आणि हा चित्रपट नागराज मंजुळेचा आहे आणि याला प्रस्तुत केलेला आहे जी स्टुडिओवाल्यांनी, जी टॉकीजवाल्यांनी. तर हा चित्रपट आता मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला, तर लोकांनी जाऊन बघितलेला हा चित्रपट. हा चित्रपट खूप प्रेमकथावर आधारित आहे आणि या चित्रपटामध्ये ते प्रेमकथामध्ये कसे अडथळे येतात त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि नागराज मंजुळेंचा याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. तो कशा प्रकारे त्या गोष्टीवर हाताळतो आणि त्या हिरोबरोबर कसं त्याचे रिलेशन होतं आणि नंतर मग त्या हिरोचं कसं प्रेम मिळवून देतो या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही बघा. याच्यामध्ये शिवाजी शिंदे पण आहेत, नागराज मंजुळे आहे आणि आपला सैराटमधला हिरो आहे आणि हेमंत अवतारे यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये तुम्हाला भरपूर ॲक्शन आणि चांगले गाणे, नागराज मंजुळेचे तुम्हाला एक चांगला रोल बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंनी चांगली ॲक्शन केलेली आहे. हा चित्रपट भरपूर लोकांनी बघितलेला तेव्हा. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ओढी पडलेली पिक्चर बघायला हाऊसफुल थिएटरमध्ये जात होता. ह्या चित्रपटाचे अनेक भाषामध्ये डबिंग केल्या गेलेलं होतं या चित्रपटाला. कारण नागराज मंजुळेचे इथेच फॅन नाही आहे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर साऊथमध्ये पण आहे आणि इतर जाग्यावर पण त्याचे पुऱ्या भारतामध्ये फॅन आहे. तर ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं गेलेलं होतं. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला तर थिएटरमध्ये तर तुम्ही तेव्हा बघितला असेल, नाही बघितला असेल मला आवडला असेल तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या जी टॉकीजवर बघा, जी टी व्हीवर बघा, जी मराठीवर 24 तारखेला 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर वेळ काढा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा हा चित्रपट बघा. आणि आपला हा चॅनल आहे सेक्युलर महाराष्ट्र, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चित्रपटाची नवीन नवीन माहिती मिळत राहील. तेव्हा हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.